हॅलो स्टुडंट्स, PS मॅथ्स हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण 12th सायन्स बोर्डचा लाईन चॅप्टर बघणार आहे, जो की तुम्हाला बोर्डला 5 मार्क्ससाठी विचारला जातो. त्यामधला आज आपण पहिला पॉईंट बघणार आहे, लाईनचं इक्वेशन कसं फाइंड करायचं 3D मध्ये. आपण 2D मध्ये स्ट्रेट लाईनमध्ये प्युअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये बघितलं. 3D मध्ये इक्वेशन ऑफ लाईन कसं फाइंड करायचं ते आपण बघू. सर्वप्रथम त्याचे आपण फॉर्म्युले बघूया. इक्वेशन ऑफ लाईन काढण्यासाठी किती फॉर्म्युले आहेत, तर त्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन काढायचं. बघा, पहिलं लाईनचं जे इक्वेशन आहे, ही लाईन आहे, ही 3D मध्ये लाईन आहे आपली. ह्या लाईनचं जे इक्वेशन आहे आपल्याला ते दोन टाईपमध्ये काढता येतं, एक वेक्टर फॉर्म मध्ये आणि एक कार्टेशियन फॉर्म मध्ये. दोन्ही एकच असतात, फक्त एक वेक्टर रिप्रेझेंट करतो आणि एक कार्टेशियन म्हणजे XYZ, आणि वेक्टर मध्ये IJ के त्याची डायरेक्शन दाखवतो आपण. बघा, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, इथं प्लेनच्या ऐवजी वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. लाईनचं वेक्टर इक्वेशन काढायचं आपल्याला. कधी? लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. एका पॉइंट मधून लाईन पास होते, त्या पॉइंटला नाव दिलं A आणि त्याचा पोझिशन वेक्टर असतो A बार. पुढं अँड पॅरलल टू द वेक्टर N बार. तुम्ही तिथे N बार म्हणा किंवा B बार म्हणा, चॉईस इज युअर्स. मी N बार म्हणलो, B बार तुमचं कन्फ्युजन होतं त्यामुळे. मग बघा, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन काढता फॉर्म्युला काय आहे? R बार इज इक्वल टू A बार प्लस लॅम्बडा घ्या किंवा इथं म्यू घ्या N बार. तुम्ही स्केलर तिथं काही कन्सिडर करू शकता, म्यू करू शकता, लॅम्बडा करू शकता. लॅम्बडा N बार घ्या किंवा म्यू N बार घ्या. आता ह्याच्यामध्ये A बार म्हणजे काय असतो? पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉइंट. आणि N बार म्हणजे काय असतो? पोझिशन वेक्टर ऑफ द डायरेक्शन रेशो. दुसरं, त्याच लाईनचं इक्वेशन आपल्याला कार्टेशियन फॉर्म मध्ये काढा म्हणलं. इक्वेशन ऑफ लाईन कार्टेशियन फॉर्म मध्ये काय असेल? कधी? पासिंग थ्रू द पॉइंट. एका पॉइंट मधून लाईन पास होते आणि पॅरलल टू द डायरेक्शन रेशो. दुसऱ्या तुम्हाला त्या लाईनचे डायरेक्शन रेशो दिलेले असतात, ते पॅरलल टू द म्हणतील किंवा नुसते डायरेक्शन रेशो म्हणतील. लाईन जर पॅरलल असेल तर दोघांची डायरेक्शन कशी असते? सेम. त्यामुळे डायरेक्शन रेशो सेम असतात. मग कार्टेशियन मध्ये काय फॉर्म्युला बघा, x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. तर या ठिकाणी x1 y1 z1 काय असतो? तुमचा पासिंग पॉइंट. लाईन ज्या पॉइंट मधनं पास होते तो पासिंग पॉइंट असतो. आणि A B C म्हणजे तुमचे काय असतात? तर डायरेक्शन रेशो असतात. काय असतात? डायरेक्शन रेशो. ह्याचं आपण वेक्टर मध्ये करू शकतो आणि वेक्टरचं कार्टेशियन मध्ये पण करू शकतो. एक थोडक्यात तुम्हाला एक्झाम्पल घेऊन दाखवतो, कार्टेशियनचं वेक्टर कसं करायचं आणि वेक्टरचं कार्टेशियन कसं करायचं. हे का सांगतोय मी तुम्हाला? इथून पुढे तुम्ही एकाच फॉर्म मधले फॉर्म्युले लर्न करू शकता. वेक्टर मधले लर्न केले तर चालते, त्याचं तुम्ही कार्टेशियन मध्ये करू शकता. बघा, एक इक्वेशन घेतो मी तुम्हाला जनरली. सपोज x मायनस 2 अपॉन 3 इज इक्वल टू y मायनस 1 अपॉन मायनस 3 इज मायनस 2 घेतो इज इक्वल टू y मायनस 5 अपॉन 1. दिस इज लाईन, इक्वेशन ऑफ लाईन. z मायनस 5, z मायनस 5 अपॉन 1. हे तुम्हाला एक लाईनचं कार्टेशियन फॉर्म मधलं इक्वेशन दिले. आता ह्या लाईनला कार्टेशियनचा आपल्याला वेक्टर करा म्हणतील. हे कार्टेशियन फॉर्म मध्ये जे इक्वेशन दिले त्याचं तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करा म्हणतील? वेक्टर फॉर्म मध्ये करा. मग कार्टेशियनचं वेक्टर किंवा वेक्टरचं कार्टेशियन कसं करायचं? वेक्टर फॉर्म काय असतो? R बार इज इक्वल टू A बार प्लस म्यू घ्या किंवा लॅम्बडा घ्या N बार. हा असतो पासिंग पॉइंटचा पोझिशन वेक्टर आणि हा असतो डायरेक्शन रेशोचा पोझिशन वेक्टर. आता ही जी लाईन दिली ती लाईन आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये दिली? कार्टेशियन फॉर्म मध्ये. मग कार्टेशियन फॉर्म मध्ये लाईन दिली असेल तर ती स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे काय? तर इथं x y z चे कोएफिशियंट 1 पाहिजेत. x y z चे कोएफिशियंट किती पाहिजेत? 1. मग इथं x y z चे कोएफिशियंट 1 असतील तर त्याच्या पुढचे तुमचे पासिंग पॉइंट असतात. मग इथं पासिंग पॉइंट काय असणार लाईनचा? पासिंग थ्रू पॉइंट. काय असेल पासिंग थ्रू पॉइंट? जर -2 दिला असेल तर तुम्ही घेताना 2 घ्यायचं. सपोज इथं +2 असतं तर घेताना पासिंग पॉइंट काय घेणार आपण? -2. -1 च्या अपोजिट 1 आणि -5 च्या अपोजिट 5. हा झाला तुमचा पासिंग पॉइंट. आता ह्या पासिंग पॉइंटला नाव दिलं मी A, तर याचा पोझिशन वेक्टर काय होतो बघा? A बार. कुठल्याही पॉइंटचं जर पोझिशन वेक्टर करायचं असेल तर जो पॉइंट दिलाय त्याला फक्त IJK द्यायचं. 2I प्लस 1J प्लस 5K. I हा तुमचा x ऍक्सिस साठी घेतात, J हा y ऍक्सिस साठी आणि K हा z ऍक्सिस साठी रिप्रेझेंट करतो. त्यानंतर हे लाईनचे पासिंग पॉइंटचा पोझिशन वेक्टर झाला. आता जे डिनॉमिनेटरला असतात ते काय असतात? डायरेक्शन रेशो. डिनॉमिनेटरला जे असतात ते काय असतात? तुमचे डायरेक्शन रेशो. मग डायरेक्शन रेशो कशाने रिप्रेझेंट करतो आपण? ABC न इज इक्वल टू काय असतील? 3 -2 आणि 1.
आता ह्याला एन म्हटलं मी तर हा एन असेल, मग याचा पोझिशन वेक्टर काय येईल एन बार. पोझिशन वेक्टर लिहिताना नेहमी स्मॉल लेटर रिप्रेझेंट करतात. एन बार इज इक्वल ह्याला आय जे के 3i मायनस 2j प्लस किती के. म्हणजे हे लाईनचं इक्वेशन तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलं होतं. मला कोणत्या फॉर्म मध्ये करायचंय वेक्टर फॉर्म मध्ये. मग वेक्टर फॉर्म काय असतो आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू एन बार किंवा लॅमडा एन बार तुम्ही काय रिप्रेझेंट करा स्केलर क्वांटिटी. आता त्यासाठी आपल्याला आर बार पाहिजे ए बार पाहिजे. ए बार म्हणजे काय असतो तर ए बार म्हणजे काय असतो पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉइंट आणि एन बार काय असतो पोझिशन वेक्टर ऑफ द डायरेक्शन रेशो. मग ही जी लाईन दिलेली आहे ती स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का यस. कशी ओळखायची ती एक्स वाय झेड चे कोएफिशियंट 1 असतील तर ते स्टँडर्ड फॉर्म आहे. सपोज इथे एक्सचा कोएफिशियंट 2 असता तर याला न्यूमरेटरला 2 ने डिवाइड करा डिनॉमिनेटरला 2 ने डिवाइड करा म्हणजे कोएफिशियंट 1 येऊन जाईल तुमचा. ओके. त्यानंतर हे जे पुढचे पॉईंट आहेत ते पासिंग पॉईंट त्याला वेक्टर मध्ये कन्वर्ट केलं आणि डिनॉमिनेटरला जास्त ते तुमचे काय असतात डायरेक्शन रेशो. ओके. आता आपण वेगवेगळ्या फॉर्म मध्ये इक्वेशन ऑफ लाईन काय असतात बघा. पुढचा फॉर्म्युला त्याचा बघा वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. आपल्याला लाईनचं वेक्टर इक्वेशन पाहिजे पासिंग थ्रू द पॉइंट ए इंटू ब्रॅकेट ए बार. मला ज्या लाईनचं वेक्टर इक्वेशन पाहिजे ती लाईन कोणत्या पॉईंट मधनं पास होते ए इंटू ब्रॅकेट ए बार. ए हा पासिंग पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर ए बार अँड बी इंटू ब्रॅकेट बी बार म्हणजे बी हा त्याचा पासिंग पॉइंट आणि त्याचा पोझिशन वेक्टर काय झाला बी बार. आता तुम्हाला ज्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे ती लाईन ऍक्च्युअली किती पॉईंट मधनं पास होते 2. हा ए पॉइंट हा बी पॉइंट. मग 2 पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय असतं हे आपण वेक्टर मध्ये पण रिप्रेझेंट करू शकतो आणि कार्टेशियन मध्ये पण रिप्रेझेंट करू शकतो. पहिलं वेक्टर मध्ये काय येईल बघा आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू किंवा लॅमडा म्हणा बी बार मायनस ए बार. कारण लाईन कशी पास होते ए टू बी मग याची डायरेक्शन अशी असणार आहे. मग ए टू बी म्हणजे ए बी बार. मग हाऊ टू फाइंड ए बी बार बी बार मायनस ए बार हा तुमचा असतो ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार ही तुमची डायरेक्शन झाली म्हणजे आपण त्याला एन बार म्हणतो. मग तोच इथं फॉर्म्युला आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. हे इक्वेशन लक्षात ठेवा. लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट. लाईन किती पॉईंट मधून पास होते म्हटलं तुम्हाला 2 पॉईंट मधून आणि त्याचं वेक्टर इक्वेशन काढा म्हटलं तर आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार किंवा लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. आता ह्याच लाईनचं तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन करा म्हटलं x1 y1 z1 इथं x2 y2 z2. लाईन किती पॉईंट मधनं पास होते 2 पॉईंट मधून. मग 2 पॉईंट मधून जाणाऱ्या लाईनचं तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन फाइंड करा म्हटलं तर कार्टेशियन इक्वेशनचा फॉर्म्युला काय येतो बघा x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. दिस इज ऑल्सो इक्वेशन ऑफ लाईन. दिस इज ऑल्सो इक्वेशन ऑफ लाईन. फक्त फरक काय आहे हे वेक्टर फॉर्म मध्ये आणि हे कार्टेशियन फॉर्म मध्ये. कुठल्या लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट. कळालं. पहिला काय इक्वेशन बघितलं आपण पासिंग थ्रू द पॉइंट आणि त्याचा डायरेक्शन रेशो माहित असताना वेक्टर आणि कार्टेशियन बघितला. दुसरा काय बघतोय लाईनचं इक्वेशन काढा म्हटलं ती लाईन किती पॉईंट मधनं पास होते 2 पॉईंट मधून. तर वेक्टर मध्ये असं असेल आणि कार्टेशियन मध्ये असं येईल. त्यानंतर बघा नोट म्हणून तुम्हाला दिले हाच फॉर्म्युला तुम्ही असं पण रिप्रेझेंट करू शकता आर बार मायनस ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार. हे काय तुम्हाला नोट म्हणून दिले माहितीसाठी याची काही गरज नाही लक्षात ठेवायची. सीईडीला वगैरे विचारत तर असं ऑप्शन देऊ शकतात एखादं इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट. त्यानंतर पुढचं काय बघा वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. आपल्याला काय पाहिजे वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट ए इंटू ब्रॅकेट ए बार अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स बी बार आणि सी बार. म्हणजे मला अशा एका लाईनचं इक्वेशन पाहिजे की ती लाईन कुठून पास होते ह्या पॉइंट मधून आणि अजून कुठून पास होते दुसरे 2 वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि त्यातून ती लाईन पास होते आणि ह्या पॉइंट मधून. तर तेव्हा इक्वेशन ऑफ लाईन काढायचा फॉर्म्युला काय असतो बघा आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार. हे बी बार आणि सी बार काय असतात डायरेक्शन रेशो असतात. कुणाचे ज्या 2 लाईन परपेंडिक्युलर आहेत आणि त्यातून आपली लाईन पास होते त्या लाईनचे आपले काय असतात ते डायरेक्शन रेशो. मग ह्या ठिकाणी तुम्हाला 2 वेक्टर देण्याऐवजी 2 लाईनचे इक्वेशन देतील तुम्हाला. लाईनचे इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये असेल आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू ब्रॅकेट बी बार म्हणा किंवा त्याला एन बार म्हणा आणि दुसरी पण अशीच लाईन देतील. तर हा डायरेक्शन रेशो दुसऱ्या लाईनचा डायरेक्शन रेशो दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आणि इथं एन बार. ऍक्च्युली इथं काय असतं आपला
म्यू इंटू ब्रॅकेट एन बार, पण एन बारची व्हॅल्यू काय असेल इथं बी बार क्रॉस सी बार. लक्षात येते? ओके, हे इक्वेशन ऑफ लाईन काढायचे फॉर्म्युले आहेत. टोटल इक्वेशन ऑफ लाईन काढायचे फॉर्म्युले किती आहेत बघा तुम्हाला. एक इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड डायरेक्शन रेशो किंवा पॅरलल टू द लाईन म्हणतील तर सिंपल फॉर्म्युला आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा किंवा म्यू एन बार म्हणा किंवा बी बार म्हणा. दुसरं इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट, 2 पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन, तर ते फॉर्म्युला काय आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा किंवा म्यू इंटू ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. आणि तिसरा फॉर्म्युला इक्वेशन ऑफ लाईन काढायचा तुमचा इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द 2 वेक्टर्स. काय फॉर्म्युला आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा किंवा म्यू इंटू ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार. हे 3 फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. जरी तुम्हाला कार्टेशन काढा म्हटलं तर तुम्ही वेक्टरचं परत कार्टेशन मध्ये करू शकता. पहिले वेक्टर फाइंड आउट करायचं नंतर कार्टेशन. त्याच्यावरची आपण आता एक्झाम्पल बघतोय. पहिले एक्झाम्पल काय आहे बघा. सी नीट क्वेश्चन वाचा म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मधला गिवन डाटा कळला पाहिजे. बघा, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. मला अशा एका लाईनचं वेक्टर इक्वेशन पाहिजे की ती लाईन पासिंग थ्रू द पोझिशन वेक्टर. हा पासिंग थ्रू द पोझिशन वेक्टर म्हणजे ज्या लाईन मधून पास होते त्या पासिंग पॉइंटचा आपल्याला डायरेक्ट वेक्टर दिलाय. मग पासिंग पॉइंटला आपण ए कन्सिडर करून त्याच्या वेक्टरला ए बार. मग ए बार तुम्हाला किती दिलाय -2i प्लस जे प्लस के. आय जे केच्या डोक्यावरती कॅप टाका. अँड पॅरलल टू द वेक्टर म्हणजे जी लाईन तुम्हाला ज्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे ती लाईन ह्या पॉइंटच्या वेक्टर मधून म्हणजे पॉइंटच्या पोझिशन वेक्टर मधून पास होते आणि दुसऱ्या लाईनला कसे पॅरलल, ह्या लाईनला पॅरलल आहे म्हणजे ह्या दोघांचं काय सेम असणार आहे डायरेक्शन सेम असणार आहे. काय सेम असणार आहे मग ती पॅरलल जे दिले तुम्हाला तो डायरेक्शन रेशो दिले तो काय घेणार तुम्ही एन बार. त्याला बी बार म्हटलं तरी चालेल. चॉईस इज युअर्स. 4i मायनस जे प्लस के. ओके, आता मला लाईनचं इक्वेशन पाहिजे. कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे वेक्टर. मग देअरफॉर यू कॅन राईट हिअर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू, कुठून पास होती लाईन पासिंग थ्रू पॉइंट अँड डायरेक्शन रेशो. त्या लाईनचे तुम्हाला काय माहित आहेत डायरेक्शन रेशो. मग काय इक्वेशन बघा. आर बार इज इक्वल टू फॉर्म्युला आपला पहिला आर बार इज इक्वल टू ए बार इंटू ब्रॅकेट म्यू एन बार. म्यूच्या ऐवजी तुम्ही दुसरा स्केलर कन्सिडर केला तर चालतो. लॅम्बडा करा काही करा. मी म्यू घेतला. आता ए बारची व्हॅल्यू किती आहे. ए बारची व्हॅल्यू -2i प्लस जे प्लस के प्लस म्यू इंटू ब्रॅकेट एन बार म्हणजे डायरेक्शन रेशो किती आहे 4i मायनस जे प्लस के. अशा टाईपची एक्झाम्पल तुम्हाला खूप वेळा एक्झाम्पलला विचारले. एकदम सिंपल, फक्त काय दिलंय आणि कोणता फॉर्म्युला यूज करायचा एवढंच तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. लक्ष द्या. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. आपल्याला एका लाईनचं वेक्टर इक्वेशन पाहिजे पासिंग थ्रू द पॉइंट. कुठल्या पॉइंट मधून पास होते हॅव्हिंग द पोझिशन वेक्टर म्हणजे ती लाईन आता 2 पॉइंट मधून पास होते. असं म्हणले का हा पासिंग पॉइंट आणि हा डायरेक्शन रेशो नाही. सरळ सरळ म्हणले मला एका लाईनचं वेक्टर इक्वेशन पाहिजे आणि ती लाईन पासिंग थ्रू द वेक्टर्स या 2 वेक्टर मधून पॉइंट पास होते म्हणजे 2 पॉइंट मधून पास होते. मग 2 पॉइंट मधून पास होणाऱ्या लाईनचं इक्वेशन आपल्याला माहित पाहिजे. मग 2 पॉइंट आहेत. पहिला पॉइंट काय ए बार इज इक्वल टू 3i प्लस 4j मायनस 7k. पहिला पासिंग पॉइंटला नेहमी ए बारच म्हणायचं. आणि दुसरा पासिंग पॉइंट काय आहे बी बार. बी बार इज इक्वल टू किती 6i मायनस जे प्लस के. एक ए बार मिळाला एक बी बार मिळाला. आता मला वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पाहिजे. 3 फॉर्म्युले आहेत त्यातला दुसरा फॉर्म्युला येईल. काय आहे दुसरा फॉर्म्युला वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट. किती पॉइंट मधून पास होते लाईन ती आपली 2 पॉइंट मधून. मग 2 पॉइंट मधून पास होणार लाईनचं इक्वेशन काय असतं आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू लिहा किंवा लॅम्बडा लिहा बी बार मायनस ए बार. ओके, ए बार म्हणजे पहिला पासिंग पॉइंट. पहिला पासिंग पॉइंट आपला किती आहे 3i प्लस 4j मायनस 7k प्लस म्यू इंटू ब्रॅकेट बी बारची व्हॅल्यू किती आहे बघा 6i मायनस जे प्लस के. आता आपण इथं मायनस ए बार करतो त्यामुळे ए बारचे साईन सगळे चेंज होतील.
ए बार साईन सगळे चेंज करा. काय होईल? -3i -4j आणि मायनस +7k. इथं मायनस ए बार असल्यामुळे ए बार सगळे साईन काय केले आपण चेंज केले. आता किती येईल बघा पुढं? 3i + 4j - 7k प्लस म्यू इंटू ब्रॅकेट 6i - 3i. किती i होईल? 3i -j -4j -5j प्लस k प्लस 7k किती होईल? 8k. ओके, हा झाला आर बार. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू इंटू ब्रॅकेट एन बार. दिस इज द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. कळालं? फक्त फॉर्म्युले लर्न करा व्यवस्थित. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईनचे 3 फॉर्म्युले आहेत. पासिंग थ्रू द पॉइंट अँड डायरेक्शन रेशो, पासिंग थ्रू द 2 पॉइंट, आणि तिसरा आहे पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल परपेंडिक्युलर टू द 2 वेक्टर्स. पुढचा क्वेश्चन काय बघा? फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. मला अशा एका लाईनचं वेक्टर इक्वेशन पाहिजे की ती लाईन पास होते किती पॉइंट, कुठल्या पॉइंट मधून? पासिंग थ्रू द पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. त्या पासिंग पॉइंटचं तुम्हाला पोझिशन वेक्टर दिलंय. म्हणजे कोण दिलंय? ए बार. किती दिलाय ए बार? 5i + 4j + 3k. हा झाला ए बार. ज्या पॉइंट मधून पास होते त्याचा पोझिशन वेक्टर. अँड हॅव्हिंग द डायरेक्शन रेशो. आणि त्या लाईनचे तुम्हाला काय दिलं? डायरेक्शन रेशो. पण आपल्याला वेक्टर इक्वेशन पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल? पोझिशन वेक्टर ऑफ द, पहिले डायरेक्शन रेशो लिहून घेऊया. काय दिलेत? डायरेक्शन रेशो किती आहेत? 3, 4, 2. त्याला आपण कशाने रिप्रेझेंट करतो? ए बी सी न. पण आपल्याला वेक्टर इक्वेशन पाहिजे, त्यामुळे ह्याला पण वेक्टर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग देअरफॉर यू कॅन राईट हिअर पोझिशन वेक्टर ऑफ डायरेक्शन रेशो. डायरेक्शन रेशोचा आपल्याला काय पाहिजे? पोझिशन वेक्टर. मग काय आपण डायरेक्शन रेशोला जनरली एन बार म्हणतो. एन बार इज इक्वल टू किती? 3i. आपल्याला पोझिशन वेक्टर करा म्हणजे जो पॉइंट दिलाय त्या पॉइंटला आपल्याला काय द्यावं लागेल? ijk. म्हणजे किती होईल? 3i + 4j + 2k. हा झाला तुमचा एन बार आणि हा झाला पासिंग पॉइंटचा पोझिशन वेक्टर. आता वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन काय असतं? देअरफॉर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. लाईनचं वेक्टर इक्वेशन काय असतं? बोला. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू एन बार. ए बार म्हणजे काय? पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉइंट. तो दिलाय किती आहे बघा? 5i + 4j + 3k प्लस म्यू इंटू ब्रॅकेट एन बारची व्हॅल्यू किती दिली बघा? 3i + 4j + 2k. झालं. दिस इज व्हॉट? वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. लाईनचं वेक्टर इक्वेशन झालं. एकदम सिंपल क्वेश्चन असतात. प्रॉपर लर्न करा. हेच प्रिव्हियस इयरला क्वेश्चन पडले आहेत तुमचे. पुढचा क्वेश्चन काय बघा? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. मला कुणाचं इक्वेशन पाहिजे? कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. आता लाईनचंच इक्वेशन पाहिजे, पण कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? कार्टेशियन फॉर्म मध्ये. मग तुम्ही पहिलं वेक्टर फॉर्म मध्ये कॅल्क्युलेट केलं आणि त्याचं परत तुम्ही कार्टेशियन मध्ये कन्वर्ट केलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. बघा, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. ह्या पॉइंट मधून ती लाईन पास होते. मग काय म्हणणार? लाईन पासिंग थ्रू पॉइंट. कुठल्या पॉइंट मधनं पास होते? पासिंग थ्रू पॉइंट. काय पॉइंट बघा? ए इंटू ब्रॅकेट -1, 2, 1. ह्याला तुम्ही म्हणणार x1, y1 आणि z1. पहिल्या पॉइंटला कन्सिडर केलं मी x1, y1, z1. अँड हॅव्हिंग द डायरेक्शन. एकच पॉइंट दिला त्यामुळे डायरेक्ट x, y, z म्हणलं तरी चालेल. x, y, x, y, z. अँड डायरेक्शन रेशो दिलेत तुम्हाला. काय दिलेत? डायरेक्शन रेशो. डायरेक्शन रेशो आपण n न डिनोट करतो. काय दिलं डायरेक्शन रेशो? 2, 3, 1 इज इक्वल टू ABC. डायरेक्शन रेशोला तुम्ही B डिनोट केलं तर चालतं. मी n डिनोट केले. आता मला ज्या लाईनचं इक्वेशन पाहिजे, कसलं इक्वेशन पाहिजे? कार्टेशियन इक्वेशन. त्या लाईनचं तुम्हाला पासिंग पॉइंट आणि काय दिलाय? डायरेक्शन रेशो. मग कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन काय येईल? देअरफॉर यू कॅन राईट हिअर कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. मला लाईनचं कार्टेशियन इक्वेशन कधी पाहिजे? ती लाईन एका पॉइंट मधून पास होताना
आणि त्या लाईनची डायरेक्शन रेशो माहीत असताना, बरोबर. म्हणजे काय फॉर्म्युला येईल तुमचा, x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. x1 y1 z1 म्हणजे काय, तुमचे पासिंग पॉईंट किती आहेत बघा, x1 y1 z1 म्हणजे किती होईल, x मायनस हा आपला x1 y1 z1 आहे. ओके, x1 y1 आणि काय z1. x1 ची व्हॅल्यू किती, -1 मायनस मायनस प्लस अपॉन a ची व्हॅल्यू किती आहे बघा 2 इज इक्वल टू y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे 2 डिवायडेड बाय b किती आहे 3 इज इक्वल टू z मायनस z1 ची व्हॅल्यू किती आहे 1 डिवायडेड बाय c ची व्हॅल्यू किती आहे 1. झालं. दिस इज द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. हे लाईनचं तुमचं काय झालं, कार्टेशियन इक्वेशन. कळालं. वेक्टर काढा म्हटलं तर वेक्टर काढता आलं पाहिजे, कार्टेशियन काढा म्हटलं तर कार्टेशियन. नेक्स्ट क्वेश्चन काय होता, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द, किती पॉईंट आहेत, हा एक पॉईंट आणि हा पॉईंट. म्हणजे लाईन आपली किती पॉईंट मधून पास होते, 2 पॉईंट मधून. मग पहिल्या पॉईंटला तुम्ही काय करणार, पहिले लिहा इथं लाईन पासिंग थ्रू पॉईंट. पहिला कुठला पॉईंट ए, दोन्ही पासिंग पॉईंट आहेत 2, 2, 1. पहिला पॉईंट आहे, कॉल दिस x1 y1 आणि z1. ओके, आणि दुसरा पॉईंट बी इंटू ब्रॅकेट 1, 3, 0. याला तुम्ही काय म्हणणार, x2 y2 आणि z2. ओके, म्हणजे ती लाईन आपली किती पॉईंट मधून पास होते, 2 पॉईंट मधून. आता 2 पॉईंट मधून जर लाईन पास होत असेल तर त्याचं आपण वेक्टर इक्वेशन पण काढू शकतो आणि कार्टेशियन इक्वेशन पण काढू शकतो. मग कार्टेशियन इक्वेशन काय असतं, कुठलं इक्वेशन पाहिजे आपल्याला, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. कधी पाहिजे पण कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन, बाय पासिंग थ्रू किती पॉइंट, पासिंग थ्रू 2 पॉइंट. सांगा काय पासिंग थ्रू 2 पॉइंट, x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन z1 मायनस z2. तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत, पुटअप करा, ते तुमचा आन्सर. x मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे बघा 2 अपॉन x1 ची व्हॅल्यू 2 मायनस x2 किती आहे 1, y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे 2 अपॉन 2 मायनस y2 ची व्हॅल्यू किती आहे 3 इज इक्वल टू z मायनस z1 ची व्हॅल्यू किती आहे 1 अपॉन z1 ची व्हॅल्यू 1 मायनस z2 ची व्हॅल्यू किती आहे 0. कॅल्क्युलेट करा काय येते बघा, x मायनस 2 अपॉन 2 मायनस 1 1, y मायनस 2 अपॉन 2 मायनस 3 मायनस 1, z मायनस 1 अपॉन 1 मायनस 1 0 1. दिस इज द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द 2 पॉइंट. कळालं. अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन काय बघा, एक ए पॉइंट दिला, एक बी पॉइंट दिला आणि एक काय पॉइंट दिलाय सी. 3 पॉइंट आहेत, आर 3 पॉइंट्स. फाइंड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन ए बी. फक्त मला ए आणि बी मधनं जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन पाहिजे. म्हणजे ए आणि बी 2च पॉइंट आहेत, त्यातून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन. आणि परत म्हणले शो दॅट ए बी सी आर कसे आहेत, कोलिनियर. मग आपलं इक्वेशन ऑफ ए बी काढू आपण. जे इक्वेशन येईल त्यामध्ये सी पॉइंट पुट करणार आणि त्याची सगळी आन्सर जर सेम आली तर ती लाईन, ते तिन्ही पॉईंट कसे असणार तुमचे, कोलिनियर. तिन्ही पॉईंट मधून ती लाईन पास होत असेल. पहिलं आपण इक्वेशन काढूया ए बीचं. ए काय दिलाय सांगा, -2, 3, 4. हा पहिला पॉईंट आला म्हणतो मी x1 y1 z1. आणि बी पॉईंट किती दिलाय 1, 1, 2. ह्याला म्हणतो मी x2 y2 आणि z2. म्हणजे ए आणि बी ह्या 2 पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन काढायचं मला. काय येईल मग, देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन ए बी, बरोबर ना. ए बीचं इक्वेशन काढायचं आहे. म्हणजे ए बी म्हणजे काय झाले, 2 पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय असतं, y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इज इक्वल टू, सॉरी, इक्वेशन ऑफ लाईन काय असतं आपलं, x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन
y1 मायनस y2 इज इक्वल टू काय असतं z मायनस z1 अपॉन z1 मायनस z2. ओके, आता काय येईल बघा, x मायनस x1 ची व्हॅल्यू किती आहे -2 मायनस मायनस +2 अपॉन x1 ची व्हॅल्यू किती -2 मायनस x2 ची किती आहे 1 इज इक्वल टू y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आहे बघा 3, फक्त व्हॅल्यू पुट करतो. y1 ची व्हॅल्यू 3 मायनस y2 किती आहे आपला 1 इज इक्वल टू z मायनस z1 ची किती आहे 4 डिवायडेड बाय 4 मायनस z2 ची किती आहे 2. ओके, कॅल्क्युलेट करा किती होईल x प्लस 2 अपॉन -2 मायनस 1 मायनस 3 y मायनस 3 अपॉन 3 मायनस 1 2 z मायनस 4 अपॉन 4 मायनस 2 2. दिस इज व्हॉट, हे काय तुमचं कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. कधी ती लाईन ए आणि बी ह्या दोन पॉईंटमधून पास होत असेल तेव्हा. आता आपल्याला काय अजून करायचं पुढं शोधॅड करायचं की ए बी सी हे कसे आहेत कोलिनियर. कोलिनियरचा अर्थ काय असतो तिन्ही पॉईंट एकाच लाईनवरती असतील. ऑलरेडी ए बी लाईनचं इक्वेशन हे आलंय म्हणजे सी पॉईंट हा ए बी लाईनवरतीच पाहिजे. मग त्यासाठी जो सी पॉईंट दिलाय तो इथे एक्स वाय झेडच्या ठिकाणी पुट करायचा. मग देअरफॉर पॉईंट सी किती दिलाय बघा पॉईंट सी सी इंटू ब्रॅकेट काय बघा सी इंटू ब्रॅकेट 4, -1, 0 या पॉईंटला आपण कन्सिडर करणार एक्स वाय आणि झेड. बरोबर, मग ह्यात पुट केलं तर ह्या सगळ्यांचा आन्सर कसा आला पाहिजे सेम. बघूया मग आपण येतंय का. पहिलं घ्या काय एक्स प्लस 2 अपॉन -3 याचा आन्सर काढूया आपण. पहिले याचं काढू नंतर याचं काढू नंतर याचं काढू. एक्स प्लस 2 अपॉन -3 एक्सची व्हॅल्यू किती आहे 4 प्लस 2 अपॉन -3 किती होईल 6 अपॉन -3 म्हणजे -2 इक्वेशन 1 झालं. आता ह्याची व्हॅल्यू काढूया आपण काय y मायनस 3 अपॉन 2 y ची व्हॅल्यू किती आपली -1 -3 अपॉन 2 किती येईल -4 अपॉन 2 म्हणजेच किती आलं -2. ओके, ह्याचं पण आन्सर सेमच आलं. मग तिसरी केस काय z -4 अपॉन 2 इज इक्वल टू झेडची व्हॅल्यू किती आहे 0 -4 अपॉन 2 म्हणजेच -4 अपॉन 2 इज इक्वल टू -2. तिसरं इक्वेशन फ्रॉम 1 to 3 सगळ्यांचं आन्सर कसं येते सेम म्हणजे ते तिन्ही पॉईंट कसे असणार आहेत कोलिनियर. देअरफॉर फ्रॉम 1 2 अँड काय 3 1 2 3 वरून तुम्हाला काय वाटते सगळ्यांचा आन्सर कसा आहे सेम आहे. फ्रॉम 1 to 3 द पॉइंट कुठला पॉइंट सी लाइज ऑन लाइन ए बी म्हणजे जो सी पॉइंट आहे आपण तो सी पॉइंट ह्या लाईन मध्ये पुट केला सगळ्यांचा आन्सर कसा आलं सेम. ह्याचा अर्थ सी पॉइंट ते लाईन ए बी वरती येतोय मग जर तो पॉइंट त्या लाईन वरती येत असेल तर हे तिन्ही पॉइंट काय असतील कोलिनियर. मग देअरफॉर यू कॅन राईट हिअर ए कॉमा बी कॉमा सी आर कसे असतील ए कॉमा बी कॉमा सी आर कसले पॉइंट असतील कोलिनियर पॉइंट. ओके, कोलिनियर पॉइंट शो करा म्हटलं की असं करायचं. पहिले लाईनचं इक्वेशन काढलं तिसरा पॉइंट पुट केला. आता एबीचं इक्वेशन का काढलं कारण एबीचं फाइंड करा म्हटलं असतं एसी म्हटलं असतं एसीचं फाइंड केलं असतं आणि त्यात बी पॉइंट पुट केलं असतं आपण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. मला लाईनचं कसलं इक्वेशन पाहिजे वेक्टर इक्वेशन. लाईनची इक्वेशन काढायचे आपले किती फॉर्म्युले 3 त्यातलं कुठला येतो आपण बघू. आता वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द हॅव्हिंग पोझिशन वेक्टर त्याचा काय दिलं आपल्याला लाईन ज्या पॉइंट मधून पास होते त्या पॉइंटचा आपल्याला दिलाय पोझिशन वेक्टर. मग पोझिशन वेक्टरला आपण काय म्हणतो ए बार. किती दिलं ए बार I प्लस 2j प्लस 3k. आपली लाईन ज्या पॉइंट मधून पास होते त्या पॉइंटचा आपल्याला दिलाय पोझिशन वेक्टर. त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा अँड परपेंडिक्युलर टू द टू वेक्टर्स म्हणजे ती लाईन ह्या पॉइंट मधून पास होतेच ऍज वेल एज पुढे दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत त्यातून पण ती पास होते. मग दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत त्याचा मला डायरेक्शन रेशो काढावा लागेल. मग दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत एकाला ए बार म्हणा एकाला बी बार म्हणा एकाला सी बार. लाईन परपेंडिक्युलर टू वेक्टर काय दिलंय बघा बी बार इज इक्वल टू I प्लस जे प्लस के अँड
सी बार इज इक्वल टू काय 2i मायनस जे प्लस के. आता लाईनची इक्वेशन काढायचं आपल्याकडे किती फॉर्म्युला आहेत 3. त्यातला कोणता येईल लाईन पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द टू वेक्टर्स. काय फॉर्म्युला त्याचा आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू ल्या किंवा लॅमडा ल्या बी बार क्रॉस सी बार. मग आपल्याला पहिले बी बार क्रॉस सी बार फाइंड करावं लागेल. मग देअरफॉर बी बार क्रॉस सी बार इज इक्वल टू कसं फाइंड करणार आपण दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे डिटर्मिनंट काढायचा. डिटर्मिनंट मध्ये काय येतं आय जे के. त्यानंतर बी बारचे आय जे केचे कोएफिशिएंट किती येतील 1 1 1. सी बारचे आय जे केचे कोएफिशिएंट 2 -1 आणि 1. हाऊ टू सॉल्व डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात आय के फर्स्ट पॉईंट घेतला की रो आणि कॉलम सोडून द्या म्हणजे किती 1 × 1 1 मायनस -1 × 1 -1 आणि हे मायनस +1. सेकंड पॉईंट घेताना साइन चेंज मायनस जे रो आणि कॉलम सोडून द्या 1 × 1 1 -2 × 1 2 प्लस के इंटू ब्रॅकेट याचा रो आणि कॉलम सोडून द्या 1 × -1 -1 प्लस 2 × 1 2. कॅल्क्युलेट करा 1 + 1 2i कॅप मायनस 1 - 2 -1 मायनस प्लस जे कॅप प्लस -1 + 2 1 × k 1 × k k कॅप. दिस इज व्हॉट बी बार क्रॉस सी बार. मग आपल्याला काय पाहिजे आता वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. मला लाईनचं वेक्टर इक्वेशन पाहिजे कधी पासिंग थ्रू पॉइंट अँड आणि कधी परपेंडिक्युलर टू बी बार अँड सी बार. बी बार आणि सी बारला परपेंडिक्युलर असतं ना मग त्या लाईनचं इक्वेशन काय येतं आपलं काय असतं फॉर्म्युला आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू घ्या किंवा लॅमडा घ्या म्यू इंटू ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार. मग ए बारची व्हॅल्यू किती आहे बघा पासिंग पॉइंट आय प्लस 2j प्लस 3k प्लस म्यू इंटू ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार आपण आत्ताच फाइंड केला किती आलाय 2i प्लस जे प्लस के. आय जे केच्या डोक्यावरती कॅप काढायची प्रत्येक वेळी इथून नाही काढत पण तुम्ही ती काढायची. ओके हे काय झालं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन कधी पासिंग थ्रू द पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू द टू वेक्टर्स. ओके आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा सेम क्वेश्चन आहे फक्त विचारण्याची पद्धत बदलली. अ लाईन पासेस थ्रू ती लाईन ह्या पॉइंट मधून पास होते अँड परपेंडिक्युलर टू द टू लाईन्स ह्या लाईनला आणि ह्या लाईनला कसे परपेंडिक्युलर म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शन रेशो आपल्याला काढावं लागेल. परपेंडिक्युलर डायरेक्शन रेशो म्हणजे ह्या दोघांच्या डायरेक्शन रेशो काय घ्यायचं आपल्याला क्रॉस प्रोडक्ट. ओके बघा मी दाखवतो काय करायचं आणि तुम्हाला इथं लाईनचं इक्वेशन काढा कुठल्या फॉर्म मध्ये म्हटलंय का नाही मग तुम्ही वेक्टर मध्ये काढू शकता आणि कार्टेशियन मध्ये पण. इथं राहिलाय क्वेश्चन फाइंड इक्वेशन ऑफ लाईन. आपल्याला लाईनचं काय पाहिजे इक्वेशन मग तुम्ही वेक्टर मध्ये काढा किंवा कार्टेशियन मध्ये काढा. कसं काढणार बघा आपण वेक्टर मध्ये काढू अ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट मग इथं लिहिताना म्हणायचं पोझिशन वेक्टर ऑफ लाईन पासिंग थ्रू कुठून पासिंग थ्रू त्या पॉइंटला नाव दिलं मी a इंटू ब्रॅकेट 3, -1, 2 इज ह्याचा आपल्याला पोझिशन वेक्टर पाहिजे इज काय येईल ए बार इज इक्वल टू 3i - j + 2k. हा झाला ए बार. आता काय सांगितले तीच लाईन ह्या पॉइंट मधून जाते आणि ती लाईन परत दुसऱ्या दोन लाईन एकमेकाला कशा आहेत परपेंडिक्युलर त्यातून पण पास होते. मग मला हे दोन परपेंडिक्युलर डायरेक्शन शोधावे लागतील. मग आता पहिली लाईन आहे तुमची आर बार इज इक्वल टू ए बार प्लस म्यू एन बार त्याला बी बार कन्सिडर करतो पहिल्या वेक्टरला. अजून म्हणतो मी अँड लाईन परपेंडिक्युलर टू वेक्टर्स कुठले दोन वेक्टर्स बी बार. मला लाईनशी काही घेणदेण नाही ती लाईन त्या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहेत पण मला त्या लाईनचे फक्त काय पाहिजे डायरेक्शन रेशो जे की मागाशी डायरेक्ट दिले होते आता लाईनच्या फॉर्म मध्ये दिलेत. मग लाईनचे इक्वेशन काय म्हणतं ए बार प्लस म्यू एन बार म्हणजे डायरेक्शन रेशो. दोन लाईन आहेत म्हणून एका लाईनच्या डायरेक्शन रेशोला मी बी बार म्हणतो आणि एका लाईनच्या डायरेक्शन रेशोला मी सी बार म्हणतो. बी बारची व्हॅल्यू किती बघा 2i -
2j प्लस के आणि सी बारची व्हॅल्यू काय सांगा. सी बार इज इक्वल दुसऱ्या म्यूचा कोएफिशियंट काय असेल आय मायनस 2j प्लस 2k. मला ह्या लाईनचे पासिंग पॉईंटशी काही घेणं देणं नाही. मला काय पाहिजे त्या दोन लाईन परपेंडिक्युलर असताना त्याचे डायरेक्शन रेशो. मग परपेंडिक्युलर डायरेक्शन रेशो म्हणजे काय दोन लाईनच्या डायरेक्शन रेशोचा क्रॉस प्रोडक्ट. मग काढा कसं काढणार बी बार क्रॉस सी बार परपेंडिक्युलर आहेत ना बी बार क्रॉस सी बार सेम सोडवायचे आय जे के. बी बारची व्हॅल्यू किती आहे 2 -2 1 सी बारची 1 -2 आणि 2. हे सॉल्व्ह करा तुम्ही तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन काढायचं आहे. मग इक्वेशन ऑफ लाईनचा फॉर्म्युला काय वेक्टर फॉर्म मध्ये घेतोय आपण वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. काय वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन कधी पाहिजे पण पासिंग थ्रू पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर. दोन पॉइंट मधून एका पॉइंट मधून पास आणि दोन वेक्टरला परपेंडिक्युलर. काय फॉर्म्युला आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा इंटू ब्रॅकेट बी बार क्रॉस सी बार. ए बारची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे ही पुट करा बी बार क्रॉस सी बार काढा तिथं टाका ते तुमचं अँसर. हे तुम्ही करा होमवर्कला. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन काय बघा सेम आहे. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉइंट. मला लाईनचं वेक्टर इक्वेशन पाहिजे पण ती लाईन कुठल्या पॉइंट मधून पास होते या. मग लाईनचा काय दिलाय हा तुम्हाला पोझिशन वेक्टर दिलाय. मग देअरफॉर यू कॅन राईट हिअर पोझिशन वेक्टर ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट. मग काय सांगा पोझिशन वेक्टर कशाने रिप्रेझेंट करतो आपण पासिंगचा ए बार न -i -j प्लस 2k. आता लाईनची इक्वेशन काढण्यासाठी एक पासिंग पॉईंट लागतो दुसरा काय लागतो डायरेक्शन रेशो. तो काय दिलाय बघा अँड पॅरलल टू द लाईन. म्हणजे मला ज्या लाईनचं इक्वेशन काढायचं ती लाईन ह्या पॉईंट मधून पास होते त्याचा पोझिशन वेक्टर दिलाय आणि त्या लाईनला दुसरी लाईन कशी आहे पॅरलल. दोन लाईन एकमेकाला पॅरलल असतात म्हणजे दोघांची काय सेम असती डायरेक्शन. मग ह्या लाईनचे जे डायरेक्शन रेशो असतील तेच ह्या लाईनला घेणार. मग ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो काय आहेत बघा आर बार इज इक्वल टू हा आपला असतो ए बार प्लस म्यू इंटू एन बार. म्हणजे हा झाला डायरेक्शन रेशो. मग देअरफॉर यू कॅन राईट हिअर डायरेक्शन रेशो ऑफ पॅरलल लाईन. जी लाईन पॅरलल आहे त्या लाईनचे डायरेक्शन रेशो त्याला मी एन बार म्हणतो किंवा बी बार म्हणा. एन बार इज इक्वल टू किती होईल फक्त डायरेक्शन रेशो 3i प्लस 2j प्लस के. बट ह्या लाईन कशा आहेत पॅरलल त्यामुळे दोघांचे डायरेक्शन सेम येईल. मग इक्वेशन ऑफ लाईन काय येईल आपलं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. काय वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा इंटू ब्रॅकेट लॅम्बडा घ्या किंवा म्यू घ्या इंटू एन बार. ए बारची व्हॅल्यू किती आहे बघा ए बारची व्हॅल्यू -i -j प्लस 2k प्लस म्यू इंटू ब्रॅकेट एन बारची व्हॅल्यू किती आहे बघा 3i प्लस 2j प्लस k. दिस इज व्हॉट वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. कधी पासिंग थ्रू द पॉइंट अँड पॅरलल टू द लाईन. ओके व्यवस्थित समजून घ्या समजतात काय अवघड नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा शो दॅट द लाईन. ही लाईन दिली तुम्हाला पासेस थ्रू द ओरिजिन. ही लाईन कुठून पास होत दाखवायचं आपल्याला ओरिजिन मधून. मग कसं दाखवणार पहिलं दिलेली लाईन घ्या ॲज इट इज x -2 अपॉन 1 इज इक्वल टू y -4 अपॉन 2 इज इक्वल टू z प्लस 4 अपॉन -2. 2 मार्कला पेपरला विचारलेला क्वेश्चन आहे बोर्डच्या. आता दिलेली लाईन आहे ही लाईन कुठून पास होते आपल्याला असं प्रूफ करायचंय ओरिजिन मधून. ओरिजिन म्हणजे काय 0 0 0. मग आपण त्यावर कसं करूया बघा हे वेगळं काढू हे वेगळं काढू हे वेगळं काढू. सगळ्यांचं आन्सर जर सेम आलं तर ती लाईन कुठून पास होईल ओरिजिन मधून. मग काय म्हणणार बट ओरिजिन म्हणजे काय ओ इंटू ब्रॅकेट 0, 0, 0 त्यालाच तुम्ही म्हणणार XYZ. आता पहिली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघतो मी x -2 अपॉन 1 इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू किती घेणार 0 -2 अपॉन 1 इज इक्वल टू -2 इक्वेशन 1. नंतर दुसरं काय घेणार y -4 अपॉन 2 इज इक्वल टू म्हणजे जिल्ह्याला पॉईंट आहे तो आपण ह्यात पुट करून बघतोय. जर यांचं आन्सर सेम आलं तर लाईन कुठून पास होणार आहे ओरिजिन मधून. मग काय होईल y ची व्हॅल्यू किती 0 -4 अपॉन
2 इज इक्वल टू -4/2 इज इक्वल टू इक्वेशन 2. पुढचं z प्लस 4/-2 इज इक्वल टू झेडची व्हॅल्यू 0 प्लस 4/-2 इज इक्वल टू 4 म्हणजेच किती येईल -2. फ्रॉम 1 2 3 वरून तुम्हाला काय रिप्रेझेंट करते 1 2 3. सगळ्यांचे आन्सर कसे येते सेम. म्हणजे ती लाईन कुठनं पास होणार तुमची ओरिजिन मधून. देअरफॉर लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. कशातून पास होते लाईन ओरिजिन मधून. ओके समजलं. ओरिजिनच्या ऐवजी दुसरा पॉईंट पण देऊ शकतो तुम्हाला. त्या पॉईंट मधून पास होते का नाही सांगा. सेम सोडवायचं. ओरिजिनच्या ऐवजी त्या व्हॅल्यू पुट करणार. एक्सच्या ठिकाणी एक्स वायच्या ठिकाणी वाय. ओके आता हे बघा काय सांगितलं तुम्हाला ऑब्टेन द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. म्हणजे तुम्हाला दिले इक्वेशन कुणाचं लाईनचं. कोणत्या फॉर्म मध्ये दिले कार्टेशन. कार्टेशन फॉर्मचं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे वेक्टर. एकदम इझी आहे. ह्याच्यावरती पण क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेत. पण दिलेली जी कार्टेशन इक्वेशन ऑफ लाईन आहे ती नेहमी स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे. चेकआउट करून घ्यायचं. कार्टेशन इक्वेशन ऑफ लाईन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का यस. कसं चेक करणार ते तर एक्स वाय झेडचे कोएफिशियंट किती पाहिजे 1. जर एक्स वाय झेडचा कोएफिशियंट 1 असेल तर ती लाईन कुठल्या फॉर्म मध्ये असते कार्टेशन फॉर्म मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आहे का एक्स वाय झेडचा कोएफिशियंट 1 यस. मग देअरफॉर पासिंग पॉइंट ह्या लाईनचा पासिंग पॉइंट काढायचा. पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ अ लाईन. त्या लाईनचा पासिंग पॉइंट काढायचा. ती लाईन कुठल्या पॉइंट मधून पास होते. पासिंग पॉइंटला जनरली आपण काय रिप्रेझेंट करतो ए. मग पासिंग पॉइंट कसा घेतो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले प्लस असेल तर काय घेणार मायनस. प्लस असेल तर मायनस. मायनस असेल तर प्लस. आणि तिसरा पॉइंट पण काय येईल मायनस. हा पासिंग पॉइंट म्हणजे त्याला म्हणणार आपण x1 y1 z1. ओके आणि खालचे काय असते तुमचे डायरेक्शन रेशो. आता याचा पोझिशन वेक्टर करतो मी. पोझिशन वेक्टर काय येईल ए बार इज इक्वल टू -5y -4j -5k. का आपल्याला वेक्टर मध्ये करायचं त्यामुळं. दुसरं पोझिशन वेक्टर ऑफ डायरेक्शन रेशो ऑफ लाईन. दिलेली जी लाईन आहे त्या लाईनचे डायरेक्शन रेशो कुठे असतात 3 5 6. त्याचा आपण पोझिशन वेक्टर करतोय. म्हणजे काय होईल वेक्टरला जनरली डायरेक्शन रेशोच्या वेक्टरला आपण n बार म्हणतो. किती होईल 3i प्लस 5j प्लस 6k. असं नाही की तुम्ही डायरेक्शन रेशोला वेक्टर जो असतो त्याला b बार म्हटलं तरी चालतं. मी n बार म्हणतो. ओके देअरफॉर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन काय येईल r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा n बार. आता a बारची व्हॅल्यू काय आहे टाका. r बार इज इक्वल टू a बार किती तुमचा -5y -4j -5k प्लस लॅम्बडा इंटू ब्रॅकेट n बार किती आहे सांगा 3i प्लस 5j प्लस 6k. ओके हे झालं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. कार्टेशियनचं वेक्टर केलं. अशाच पद्धतीने एक्झाम्पल आहे तुम्ही सॉल्व्ह करा. पुढचा क्वेश्चन काय बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ म्यू. आपल्याला कुणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे म्यूची. कधी सो दॅट द लाईन्स ही एक लाईन दिले आणि ही एक लाईन दिली. आर कसे आहेत राईट अँगल. आता दोन लाईन एकमेकाला तुमच्या राईट अँगल आहेत म्हणजे परपेंडिक्युलर आहेत. मग ह्या दोन लाईनचे दोन डायरेक्शन. एका लाईनच्या डायरेक्शनला बी बार म्हणा आणि दुसऱ्या लाईनच्या डायरेक्शनला सी बार म्हणा. जर दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर दोघांचा डॉट प्रोडक्ट किती घ्यायचा 0. त्यासाठी आपल्याला ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो कुठे असतात डिनॉमिनेटरला. पण ते कधी इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल तर. स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे काय एक्स वाय झेडचे कोएफिशियंट किती पाहिजेत 1. त्या फॉर्म मध्ये तुम्हाला करून घ्यावे लागतील. ठीक आहे बघा पटकीन करून दाखवतो तुम्हाला एक एक्झाम्पल आहे. इक्वेशन ऑफ लाईन काय दिले 1 - x/3 इज इक्वल टू 7y -14/2 म्यू इज इक्वल टू z -3/2. ओके हे लाईनचं इक्वेशन दिले कार्टेशियन फॉर्म मध्ये. पण स्टँडर्ड आहे का नाही. मग मी स्टँडर्ड करून घेतो. पहिलं -x + 1/3 इज इक्वल टू 7y -14/2 म्यू इज इक्वल टू z -3/2.
स्टँडर्ड फॉर्ममध्ये लाईनचं इक्वेशन म्हणजे काय असतं, एक्स वाय झेडचा कोएफिशियंट 1 पाहिजे. झेडचा ऑलरेडी 1 आहे, वायचा आहे का इथं नाही. किती आहे वायचा कोएफिशियंट 7. मग 7 ने डिवाइड करा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आणि इथं किती मायनस, म्हणजे काय होईल x - 1 अपॉन -3. वर मायनस डिवाइड खाली मायनसनं डिवाइड. इथं 7 ने डिवाइड करा किती होईल y - 2. 7 ने डिवाइड केलं डिवायडेड बाय 2μ अपॉन 7 इज इक्वल टू, इथं करायची गरज नाही, z - 3 अपॉन 2. आपल्याला लाईन परपेंडिक्युलर आहेत म्हटले, राईट अँगल आहेत परपेंडिक्युलर आहेत, फक्त डायरेक्शन रेशो पाहिजेत. मग देअरफॉर डायरेक्शन रेशो ऑफ लाईन, ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो काय असतील, हे -2, 2μ अपॉन 7, 2 इज इक्वल टू A1 B1 C1. पहिल्या लाईनच्या डायरेक्शन रेशोला मी म्हणतो A1 B1 C1. दुसरी एक लाईन दिली बघा काय आहे, 7 - 7x अपॉन 3μ इज इक्वल टू y - 5 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 6 - z डिवायडेड बाय 5. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला करून घ्यायचे. कसे करतो बघा स्टँडर्ड फॉर्ममध्ये, पहिलं x पुढे घ्या किती होईल -7x + 7 अपॉन 3μ इज इक्वल टू y - 5 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू -z + 6 डिवायडेड बाय काय 5. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का नाही. इथं 7 ने डिवाइड करा -7 ने, म्हणजे किती होईल x - 1 अपॉन 3μ अपॉन -7 इज इक्वल टू, हे आहे वायचा कोएफिशियंट 1 आहे, इथं किती आहे -1, म्हणजे z - 6 अपॉन -5. ओके. आता ह्या लाईनचे आपल्याला फक्त डायरेक्शन रेशो पाहिजे, राईट अँगल म्हटले ना परपेंडिक्युलर. मग डायरेक्शन रेशो ऑफ लाईन, ह्या लाईनचे डायरेक्शन रेशो काय आले 3μ अपॉन -7, 1, -5. ह्याला बोलणार तुम्ही A2 B2 आणि C2. ओके. बट लाईन्स कशा आहेत, आपल्याला म्यूची व्हॅल्यू काढायची आहे, बट लाईन्स आर परपेंडिक्युलर. राईट अँगल म्हणजेच काय परपेंडिक्युलर. जर लाईन परपेंडिक्युलर असतील तर डायरेक्शनचा प्रोडक्ट किती असतो 0. तुम्ही म्हणणार सर मागाशी तर तुम्ही बोललेला जर लाईन परपेंडिक्युलर असेल दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा, तो डायरेक्शन रेशो झाला. दोन लाईन परपेंडिक्युलर असताना त्यांचा डायरेक्शन रेशो काय येईल तर त्या दोन लाईनच्या डायरेक्शन रेशोचा क्रॉस प्रोडक्ट. कळलं. आणि आता कसं आहे इथं दोन लाईन परपेंडिक्युलर आहेत आणि एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा म्हणले, म्हणजे आपल्याला डायरेक्शन रेशो नको आहे आता. परपेंडिक्युलर असताना व्हॅल्यू काय असेल, मग दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर दोन्ही लाईनच्या डायरेक्शनचा प्रोडक्ट म्हणजे A1 A2 पहिल्या लाईनचा, B1 B2 दुसऱ्या लाईनचा, C1 C2 पहिल्या लाईनचा आणि दुसऱ्या लाईनच्या डायरेक्शनचा प्रोडक्ट किती घ्यायचा 0. दोन्ही लाईनच्या डायरेक्शन रेशोचा प्रोडक्ट इज इक्वल टू 0. मग आता A1 किती आलंय सांगा आपलं, A1 -2 इंटू A2 किती आलंय 3μ अपॉन -7 प्लस B1 किती आलंय बघा आपलं 2μ अपॉन 7 इंटू B2 किती आलंय 1 प्लस C1 ची व्हॅल्यू काय आपली 2 इंटू C2 किती आहे -5. हे सॉल्व केले की तुम्हाला म्यूची व्हॅल्यू भेटेल. बघा मायनस मायनस कॅन्सल, 2 3 जा 6μ अपॉन 7 प्लस 2 इंटू 1 2μ अपॉन 7 प्लस मायनस मायनस किती 10 इज इक्वल टू 0. मीन्स किती आलं बघा, दोघांचं डिनॉमिनेटर सेम, न्यूमरेटरचे ॲडिशन 6μ प्लस 2μ 8μ डिवायडेड बाय 7 आणि -10 पलीकडे गेल्यानंतर +10 का आपल्याला म्यूची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे त्याच्याकडे म्यू नाही पलीकडे पाठवलं. 7 डिवायडेड काय होईल मल्टिप्लाय 7 इंटू 10 17 8μ 8 इंटू तिकडे डिवाइड म्यू इज इक्वल टू किती 70 अपॉन 8 कितीने डिवाइड होते 2 न, मग 2 न वरती डिवाइड करा किती होईल 35 अपॉन 4. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ म्यू. कधी व्हॅल्यू काढली मी, जेव्हा दोन लाईन एकमेकाला कशा असतील परपेंडिक्युलर किंवा राईट अँगलमध्ये असतील तेव्हा त्यांच्या डायरेक्शन रेशोचा प्रोडक्ट किती असतो 0. मग दोन्ही लाईनना मी पहिलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये केलं आणि दोघांचे डायरेक्शन रेशो कॅल्क्युलेट केले.
नेक्स्ट, राईट द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन हुज कार्टेशियन इक्वेशन्स आर. त्या लाईनचं तुम्हाला काय दिले, कार्टेशियन इक्वेशन, पण कार्टेशियन इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलं नाही. आता मी कसं करतोय बघा, y इज इक्वल टू 2 अँड 4x मायनस 3z प्लस 5 इज इक्वल टू 0. आता कार्टेशियन फॉर्म स्टँडर्ड कसा करतोय बघा, हे प्लस 2 इकडे आल्यानंतर काय होईल, -2 इज इक्वल टू 0 अँड इथं x ची टर्म 4x प्लस 5 मी इकडे ठेवतो आणि -3z तिकडे गेल्यानंतर काय होईल, +3z. ओके, आता हे सगळं मी इक्वल करतो. देअरफॉर 4x प्लस 5 डिवायडेड बाय काय नाही म्हणजे 1 इज इक्वल टू 3y ची टर्म घेतो, y मायनस 2 डिवायडेड बाय 0. आता इकडं RHS ला किती याचे 0 आहे, मग इकडे डिवाइड केल्यानंतर 0 आलं पाहिजे. 0 इज इक्वल टू काय घेतो, तिसरी टर्म 3z, हे इक्वल आहे त्यामुळे इथं डिनॉमिनेटर 1 घेतो. सपोज मी याला लॅम्बडा कन्सिडर केलं तर हे वेगळं हे वेगळं हे वेगळं होऊ शकतं. कळलं, हे झालं कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, नाही. मग पुन्हा इथं 4 आहे, 4 ने डिवाइड करा म्हणजे किती होईल, x प्लस 5/4 डिवायडेड बाय 1/4 इज इक्वल टू इथं आहे y मायनस 2 अपॉन 0. इथे किती होईल, 3 ने डिवाइड केलं तर वरती 3 ला 3 कॅन्सल, z डिवायडेड बाय 1/3. हे हाय असं ठेवलं तर चालतं, किंवा यांचा LCM काढा आणि ह्याला मल्टिप्लाय करा. 4 आणि 3 चा LCM किती, 12. म्हणजे याला 12 ने मल्टिप्लाय केलं तरी चालतं. म्हणजे इथं 3 येईल, इथं 4 येईल, इथं 0 येईल. ह्यालाच मी असं पण लिहू शकतो, देअरफॉर x प्लस 5/4 3 इज इक्वल टू y मायनस 2 अपॉन 0. ह्याला काही करा, फरक पडत नाही. आणि z अपॉन ह्याला 12 ने मल्टिप्लाय केलं तर किती होईल, 4. म्हणजे डिनॉमिनेटरला मी पूर्ण टर्मनं कशाने मल्टिप्लाय केलं, 12 ला. दोघांचा LCM काढला, 3 4 चा 12. ओके, हे झाले तुमचे डायरेक्शन रेशो आणि हे झाले पासिंग पॉईंट. देअरफॉर पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉईंट आपल्याला वेक्टर फॉर्म मध्ये करायचं आहे. पोझिशन वेक्टर ऑफ द पासिंग पॉईंट काय येईल बघा, इज a बार इज इक्वल टू, प्लस असले की मायनस घ्यायचं, -5/4i मायनस असेल तर +2j आणि तर काय नाही म्हणजे पुढं +0k. आणि डायरेक्शन रेशो काय येईल, पोझिशन वेक्टर ऑफ द डायरेक्शन रेशो इज काय येईल बघा, पोझिशन वेक्टर ऑफ द डायरेक्शन रेशो हे तुमचे डायरेक्शन रेशो असतात. म्हणजे काय होईल, n बार इज इक्वल टू 3i प्लस 0j प्लस 4k. आता वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन काय सांगा, काय असतं लाईनचं वेक्टर इक्वेशन, r बार इज इक्वल टू a बार प्लस म्यू n बार. a बार आणि n बारची व्हॅल्यू पुट करा, ही a बारची व्हॅल्यू इथं टाका, म्यू इंटू n बारची व्हॅल्यू टाका, दॅट्स युअर आन्सर. ओके, अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ह्या टाईपचे खूप सारे क्वेश्चन्स आहेत प्रॉब्लेम सेटमध्ये, ते तुम्ही सॉल्व्ह करा. काय डाऊट असेल तर मला नक्की सांगा, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बनवून टाकेन. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके.